महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। मात्र त्याआधी नाशकात गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेत। या बॅनरवर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय आहे। पालकमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेआधीच लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतानाच मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये आपण बघू शकतो एका गिरीश महाजन यांचे नावाचे आता होल्डिंग लावण्यात आलेले आहे। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशा प्रकारचे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी होल्डिंग लावण्यात आलेले आहे। या होल्डिंगवर भाजपचे सगळे वरिष्ठ नेत्यांचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहे। एकूणच गेल्या 2 महिन्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नाही। एकूणच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांनी नाशिकमध्ये दावा केलेला होता, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप। मात्र आता नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नावाने पालकमंत्री पदाचे जे बॅनर लावण्यात आलेले आहे त्यावरून आता हे सिद्ध होतं आहे का नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री पद आता गिरीश महाजनकडेच येणार। तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।